नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रवीण. मी आता 35 वर्षांचा एक तरुण कंपनीमध्ये काम करायचो. एकदा ऑफिस कामासाठी 10-15 दिवस मी बाहेर व्हिजिटला गेलो होतो. माझा सगळा खर्च कंपनी करत होती. तिथे मी एका हॉटेलवरती थांबलो होतो. रात्रीचं आणि सकाळचं जेवणाला हॉटेलमध्येच जेवणाची सोय होती. त्या दिवशी नेहमीप्रमाणे जेवणासाठी गेलो होतो. तर तिथे काम करणारी एक कामवाली मला खूप पाहायची आणि मला पाहून हसत होती. दिसायला पण ती खूपच देखणी होती. मला पण चांगलीच ती आवडली. मी पण तिला बघू लागलो आणि आमची ओळख झाली. मग काय, माझी तिची ओळख झाली. पण रात्री मला झोप येत नव्हती, म्हणून मी तिला माझ्या रूमवरती गपचूप यायला सांगितलं. जेव्हा हॉटेलमधले सगळे झोपले, ती मला भेटायला माझ्या रूममध्ये आली. माझ्या रूममध्ये आल्यावर रात्रभर कशी आम्ही दोघांनी आनंद घेतला आणि कसा मी तिला सुंदर क्षणाचे अनुभव दिले आणि पुढे काय काय करत गेलो, ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर नवीन असाल आणि चॅनेलला लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर आता लगेच करून घ्या. मित्रांनो, माझं नाव प्रवीण. माझं तसं लग्न होऊन खूप दिवस झालं होतं. माझं कुटुंब सगळं गावाकडे राहायचं आणि मी एकटाच मित्रांसोबत रूमवरती शहरात राहत असायचो. मला एवढा काही पगार नव्हता, पण मी एका खाजगी कंपनीत काम करत असायचो. त्यामुळे सतत कामासाठी इतर गावी मला जाणं लागायचं. त्या दिवशी मला अशीच व्हिजिट पडली होती. 10-15 दिवसासाठी ऑफिस कामासाठी मी दुसऱ्या गावात जाणार होतो, सिटीमध्ये. सुरुवातीला माझी जायची इच्छा नव्हती, मात्र कंपनीने मला जाण्याचा, येण्याचा आणि राहण्याचा सगळा खर्च दिला होता. त्यामुळे मी पण खूप आनंदी झालो. असंही काही दिवस बाहेर राहायचं म्हटल्यावर मी पण आनंदी झालो होतो. मी ज्या हॉटेलमध्ये थांबणार होतो तिथे जेवणाची सुद्धा सोय होती. जाताना मी 10-15 दिवस राहण्याचे आणि कपडे आणि मला लागणाऱ्या वस्तू सोबत घेऊन मी त्या दिवशी घरातून निघालो होतो. 10-15 दिवस बाहेर निवांत राहायचं. त्याचे एक्स्ट्रा पैसे तर मिळणारच होते, पण बाहेर गेल्यावर अगदी एन्जॉय करायचं असं माझं ठरलं होतं. पण मी एकटा जाणार असल्यामुळे माझा खूप मूड ऑफ झाला. तरी पण मी स्वतःला समजवलं. दिसायला तसा मी देखणा होतोच. उंची खूप होती आणि तब्येत पण चांगली असल्यामुळे मी एकदम फिट्ट होतो. झालंसं मी घरातून बॅग घेऊन एका ठिकाणी गेलो. तिथे माझ्या कंपनीतले काही साहेब होते. त्यांनी दिलेल्या प्लॅननुसार मी माझ्या कामाच्या ठिकाणी निघालो होतो. जाताना आम्ही माझी 2 व्हीलर घेतली आणि कामाचं ठिकाण खूपच लांब होतं. 10-15 दिवस राहणार आहे म्हटल्यावर मी तर सुरुवातीला आनंदी नव्हतो, मात्र हळूहळू मला तिथे जायची खूप इच्छा होऊ लागली. मी एका हॉटेलवर आलिशान थांबलो होतो. असाही इथला सगळा राहण्याचा आणि जेवणाचा खर्च कंपनीच करणार होती. पहिल्या दिवशी गेलो त्या दिवशी मी माझ्या रूमवरती गेलो. रूम खूप आलिशान होती. आलं की मी आराम केला. असं वाटू लागलं की इथे एखादी कोणीतरी मैत्रीण असायला पाहिजे होती, म्हणजे 10-15 दिवस अगदी सुखात आणि निवांत गेले असते. पण आता कोण येणार, मी तिचाच विचार करत होतो. मोबाईल पाहिला आणि बायकोला बोलून घेतलं. बायकोला बोलल्यानंतर फोनवरती माझी खूपच इच्छा होऊ लागली आणि मला आता राहवतच नव्हतं आणि त्यामुळे मी शोधू लागलो. कामाला तर उद्या जायचं होतं. आज संध्याकाळचे 6 वाजले होते इथे यायला. जेवण करावं म्हणून मी थोडा वेळ वाट पाहिली. संध्याकाळचे 7:30-8 वाजले असतील. हॉटेलच्या खाली जेवणाची सोय होती आणि वर राहण्यासाठी रूम होती. मग काय, जेवायला मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस तिथे काम करणारी कामवाली मला दिसली. तिला पाहून मी घायाळ झालो. ती खूपच दिसायला देखणी होती. साधारणतः 30 वर्षांची असेल. बोलके डोळे, त्यासोबतच तिची बोलकी शरीररचना अगदी पाहून कोणी पण वेडापिसा होईल. तिची देहबोली खूपच आखीव रेखीव आणि खूपच मेहनतीने बनवल्यासारखी मला दिसली. मी मात्र जेवताना तिच्याकडेच माझं लक्ष होतं. ती मात्र किचनमध्ये होती आणि मी ज्या टेबलवरती बसलो होतो तिथून किचनमध्ये आतमध्ये काय चाललं दिसत होती. ती
त्या किचनमध्ये स्वयंपाक बनवत होती. मात्र अधूनमधून ती माझ्याकडे पाहायची. माझी पण नजर तिच्याकडे जात होती. तिने अगदी सहज मला पाहिलं आणि गालातल्या गालात हसली. हे पाहून मी थोडासा अगदीच भांबावलं. सुरुवातीला मला वाटलं की तिच्याकडून चुकून झालं आहे ते. मी जास्त लक्ष दिलं नाही. मात्र त्या हॉटेलमध्ये इतर पण लोक जेवणासाठी आली होती आणि हॉटेलचे मालकांचं लक्ष इकडे तिकडे सगळीकडे होतं. त्यामुळे मला जास्त करून तिच्याकडे पाहता येत नव्हतं. तरी पण जेवताना अचानक पुन्हा मी माझी नजर तिकडे फिरवली आणि मग काय, आता मला फिक्स झालं की ती माझ्याकडेच पाहते. किचनमधून बघून माझ्याकडे हसत होती. मी पण गालातल्या गालात अगदी नजर लपवत हसलो आणि मग काय, तिथेच आमचं चांगलं जमलं होतं. तिने मला इशारे करून हातवारे केले आणि मी पण लगेच जेवतच मानेने हात माझे हलवले. ती पाहत होती. नंतर माझं जेवण झालं तरी पण मी त्याच टेबलवर बसून होतो. मला तिच्याशी अजून काही बोलायचं होतं आणि तिच्यासोबत ओळख करायची होती. म्हणून मी तिथेच थांबलो आणि काही थंड प्यायला आहे का बघितलं. मग काय, एक थंड पिण्याची बाटली मी घेतली आणि टेबलवरच पीत बसलो. इकडे तिकडे पाहत माझी नजर बाजूलाच असलेल्या किचनमधून आत जात होती. त्यावेळेस तिने स्वतःहून मला नंबर मागितला. पण मी कसा देणार, इतर सगळे लोक होते. त्यावेळेस ती म्हटली की इकडे या. मी तर तिकडे जाऊ शकत नव्हतो, कारण की कोणी बघितलं तर काय म्हणेल. म्हणून मग मी तिला इशारे करून त्या हॉटेलच्या बाहेर येण्यासाठी सांगितलं. ती म्हटली की हो, बाजूलाच हॉटेलच्या भांडी वगैरे धुण्यासाठी जागा होती आणि तिकडे कोणीसुद्धा नव्हतं. मी जाऊन तिकडे उभा राहिलो आणि तिची वाट पाहू लागलो. थोडा वेळ गेला असेल. लगेच तिने काहीतरी कारण सांगून ती हॉटेलच्या बाहेर आली. मी म्हटलं की बोला ना, काय म्हणताय. त्यावेळेस ती म्हटली की तुम्ही पण माझ्याकडे बघत होता, आवडली की काय मी म्हटलं हो, खूपच आवडला. ती म्हटली की मला तर खूप इच्छा आहे तुम्हाला भेटायची. तुम्ही कुठले आहात. त्यावेळेस मी म्हटलं इथला नाही, पण मी इथे काही दिवसांसाठी आलो आहे. ती म्हटली की खूप भारी दिसता तुम्ही, मला खूपच आवडला. मी म्हटलं मला पण तू खूप आवडली, पण आता. ती म्हटली की माझा मोबाईल नंबर घ्या. मग काय, मला पण तेच पाहिजे होतं. कदाचित ती खूपच हुशार होती. नंबर घेतला आणि ती म्हटली जाते, नाहीतर मालकाने बघितल्यावर मालक मला ओरडतील. मी म्हटलं बरं, फोन करतो मी. ती म्हटली की हो. ती आतमध्ये गेली आणि मी हॉटेलपासून थोडासा लांब आलो. संध्याकाळ झाले असल्यामुळे सगळीकडे अंधार होता आणि ह्यावेळेस मात्र रस्त्यावर पण एवढी म्हणावी अशी गर्दी नव्हती. त्याच्यात थंडी होती. थंडी पण लागत होती. तरी मी हॉटेलपासून लांब चालत पुढे आलो आणि लगेच तिला फोन केला. तिने अगदी क्षणातच माझा फोन उचलला. मग आम्ही फोनवरती बोलू लागलो. त्यावेळेस मला समजलं की तिची सुट्टी संध्याकाळी 10 वाजता होते आणि 10 वाजता ती घरी जाते. मी म्हटलं मग आपली भेट कधी व्हायची. ती म्हटली की मी तर घरी गेल्यावर तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही, कारण की माझ्या घरचे मला लावणार पण नाहीत आणि माझ्या घरचे खूपच रागीट स्वभावाचे आहेत. मी म्हटलं की मग कसं, मी तर इथे रूमवरती एकटाच आहे, काही अडचण नाही. ती म्हटली की कुठल्या रूमवर. मी त्याच्याच हॉटेलचं नाव सांगितलं. ती म्हटली की चालेल ना, मी येईन मग तिथे भेटायला. मी म्हटलं कसं, आता तू तर संध्याकाळी 10 वाजता घरी जाणार. त्यावेळेस ती मला म्हटली घरी सांगेन मी, आज इथे काम जास्त आहे म्हणून थांबले. मी म्हटलं चालेल का तसं. त्यावेळेस ती मला म्हटली की हो चालतंय, त्याच्यात काही नाही. माझं एवढं घरी माझं घरवाला तर पिऊन पडलेला असतो, त्याला काहीच अडचण नाही. त्याला माहिती आहे मी इथे हॉटेलमध्ये काम करते ते. मग काय, मी म्हटलं मग कशी येणार तू, इतर कोणी बघितलं तर. त्यावेळेस ती म्हटली की पाठीमागून आहे एक रस्ता, मी तिकडूनच येईल जिन्यावरून चालत. मी तर चकित झालो. तिला चांगलंच माहिती होतं इकडचं. मला पण तेच पाहिजे होतं. कधी ती येते ते पाहायचं होतं. मग काय, मी तिला बोललो आणि रूममध्ये जाऊन मी तोपर्यंत आराम केला. चांगलाच मी फ्रेश झालो होतो. कधी ती येते आणि कधी माझी भेट होते असंच मला झालं होतं. मी तिच्या वाट पाहत बसलो होतो. आज मात्र रात्रभर चांगलाच आनंद घ्यायचा असं माझं ठरलं होतं. मग काय, ते तोपर्यंत मी माझ्या रूममध्ये गेलो आणि फ्रेश झाल्यानंतर चांगला आराम करत होतो.
थोड्या वेळाने दरवाजा वाजला आणि तीच आली का म्हणून मी पाहू लागलो, तर समोर तीच होती. काय दिसत होती एकदम मादक. तिला पाहून तर माझं आता राहवतच नव्हतं. मी लगेच तिला रूममध्ये घेतलं. रूमची आतून कडी लावली आणि मग आमच्या दोघांचं रूममध्ये चांगलं चालू झालं. रूममध्ये येताच ती मला म्हणाली की बाई गं, काही पण करा, पण एक विनंती करते, जास्त आवाज नका करू. आवाजाने कोणी आलं तर सगळ्यांना माहिती होईल की मी इथे काहीतरी करते. मी म्हटलं की तू नको काळजी करू, आता बघ तुला कसा आनंद देतो. मी जवळ घेतलं आणि त्यांची सुंदरता पाहून आधीच मी घायाळ झालो होतो आणि आधीच मला तिचं वेड लागलं होतं. मी जसं जवळ घेतलं तसं ती लाजत होती. तिच्या चेहऱ्यावर आलेली ती गुलाबी लाज पाहून मी अगदी वेडापिसा होऊ लागलो. मला पण चांगलाच आनंद मिळू लागला. ओठांवर ओठ टेकले आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडायला लागलो. मी म्हटलं, किती दिवस झालं तू इथे काम करते? त्यावेळेस ती मला म्हणाली, खूप दिवस झालं मी इथे काम करते. मी म्हटलं की खरंच तुझी सुंदरता अगदी पाहण्यासारखी आहे. असं वाटतंय तुला नुसतं पाहतच बसावं. ती म्हटली की हो, पाहतच बसणार आहात का अजून काही करणार आहात? मी म्हटलं की आता तू एवढ्यात लांब मला भेटायला आली तर मी नुसतं पाहत कसं बसू? अलगद मी तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि चालू झालो. त्यावेळेस तिने मला दूर खेटलं आणि म्हटली की अहो, तुमचा दात लागून देऊ नका, नाहीतर सगळ्याला समजेल की काय झालंय. मी हसलो आणि म्हटलं की नाही. मात्र तिथेच आमच्या प्रेमाची ती कळी खोलत गेली. वेड्यासारखं प्रेम मी तिला करत होतो. खरंच तिला पण चांगलाच अनुभव होता आणि त्या कामवालीसोबत मी सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव देऊ लागलो. माझी करण्याची पद्धत पाहून तिला खूप आनंद झाला आणि ती मला म्हणाली की मी तरी म्हटलंच होतं की तुमच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. तुम्ही नक्कीच मला सुख देणार आणि माझं मन जिंकून घेणार. तसंच होत आहे. मला आता राहवत नाही. तुम्ही असाच आनंद द्या आणि माझं मन शांत करा. मी पण थांबणार नव्हतो, कारण की खूप दिवसानंतर असं कोणीतरी मनासारखं भेटणारी व्यक्ती मला भेटली होती. मी पण चालू झालो आणि तिला आनंद देऊ लागलो. आमचं त्या दिवशी रात्री 5 ते 6 वेळा मी तिला सुंदर क्षणाचे अनुभव दिले आणि चांगलंच मी अगदी पाणी केलं. तिला पण चांगलाच आनंद भेटला आणि ती म्हटली की माझं मन खूप दिवसानंतर असं कोणीतरी शांत केलं आहे, नाहीतर खूप दिवस झालं मला असा आनंदच मिळाला नाही. त्या दिवशी रात्रभर एकमेकांच्या त्या प्रेमामध्ये आम्ही सगळं विसरून गेलो. सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव दिले. पहाटे ती निघून गेली आणि म्हटली की मला आता कामावर पण यायचं आहे, मी जाते. मी म्हटलं हो. तिथे मी चांगलेच 10 ते 15 दिवस होतो. मात्र जेव्हा ती भेटेल तेव्हा मी आनंद घ्यायचो. कधी तर ती दुपारीच यायची आणि दुपारीच आमचं चालू होत असायचं. आज ह्या गोष्टीला होऊन चांगलेच 2 ते 3 महिने होऊन गेलं. मात्र मला तिची आठवण रोजच येते आणि रोजच तिच्या मिठीमध्ये घालवलेले ते क्षण माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात. तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.